प्रत्युष फर्स्ट स्टँडर्डला गेलेला आहे आणि आता काय प्रत्युष फर्स्ट डे ना. एक्साइटेड आहेस ना. आज प्रत्युषला पप्पा रेडी करतात हो की नाही. टिफिनमध्ये प्रत्युषला जे आवडतं ते देण्याचा आता प्रयत्न करणार आहे. सो तो बोलला मेथी पराठे. सो मेथी पराठे आणि मग मेथीची भाजी असं तयार त्याचा टिफिन केलेला आहे. टिफिन बॅग रेडी. खरं तर आज प्रत्युषच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि तो तर खूप एक्सायटेड होता. बट आम्ही दोघेच एवढं थोडंसं नर्वस झालेलो होतो. कारण की फर्स्ट टाईम तो म्हणजे मोठ्या स्कूलमध्ये आत्तापर्यंत कसं होतं स्टील सिनियर के जी फक्त प्री प्रायमरी स्कूल होती. सो प्री प्रायमरी स्कूलमध्ये टायमिंग पण कमी होतं आणि तिथे टिफिन वगैरेही नव्हतं त्यांना. तिथेच त्यांना खाऊ दिला जात होता. सो एवढं काही टेन्शन नव्हतं आणि एक दोन ते तीन तासात तो रिटर्न यायचा नाही का. पण आता अगदी ॲक्च्युली 8:30 ते 3 असं काहीतरी टायमिंग आहे ॲक्च्युली स्कूलचं. बट आत्ता समर आहे आणि एप्रिल मंथ आहे. सो त्यांनी फॉर एप्रिल मंथ फक्त 7:30 ते 12पर्यंत असं स्कूल ठेवलेलं आहे. मॉर्निंगला खूप लवकर जास्त उठावं लागतं आहे त्याला आणि विशेष म्हणजे त्याला आवड आहे स्कूलची. सो खूप लवकर तो आज मी न उठवता म्हणजे मी तर उठले 5:30 वाजता आणि मी उठून कणिक मळेपर्यंत तो लगेच उठला. म्हटला मम्मा मी उठलो. मग मला असं झालं की पप्पांनी उठवलं का, तर बोलला नाही मीच उठलेलं आहे. म्हणजे कुठेतरी रात्री झोपताना सांगितलं होतं त्याला मी की उद्या लवकर उठायचं आहे, उद्या लवकर उठायचं आहे, रडायचं नाही आहे. कारण की इतर म्हणजे तो नेहमी उठतोच लगेच आम्ही उठवलं की, पण असं किरकिर वगैरे नाही करत. पण आज खूपच लवकर उठायचं होतं. सो म्हटलं की रडू नकोस आणि झोप नाही झाली असं काय म्हणू नकोस. पण तो उठला आणि छान पटपट रेडी झाला आणि छान जाताना स्कूलमध्ये पण बाय केला. आणि विशेष म्हणजे तो जसं बाय केलं आणि आम्ही बघत होतो की ना कुठे जातो आहे काय, तर तो आय थिंक बाय मिस्टेकली 2nd फ्लोअरला गेलेला होता. बट काय माहिती आता तिथे सगळे टीचर्स वगैरे असेल. सो त्याला नाव वगैरे डिव्हिजन आहे ते सगळं माहिती आहे. सो सांगितलं असेल त्याने. पण जाताना म्हणजे माझ्याच डोळ्यातून इतकं पाणी, मला इतकं मी इमोशनल झालेले होते ना की तो इतका छान चाललेला आहे. पण मला खूप म्हणजे थोडंसं मी इमोशनली म्हणजे काय म्हणतात इमोशनल झाले खूप. मला असं म्हणजे नाही का फर्स्ट टाईम तो एवढा वेळ थांबणार आहे, टिफिन वगैरे व्यवस्थित खाईल का, स्कूलमध्ये कोणाशी मस्ती नाही ना करणार. कारण की त्याचं कसं आहे तोपर्यंत खूप शांत येतो. पण कोणी मस्ती वगैरे केली किंवा त्याला मारलं तर तोही रिटर्न असंच मारत असतो. तरी मी त्याला सांगितलं आहे की ठीक आहे मारलं तरी फ्रेंड्स आहेत. त्याला काही बोलण्यापेक्षा म्हणजे पुढच्या समोरच्या व्यक्तीला काय बोलण्यापेक्षा तू टीचरला नाव सांग असं तसं. सो बघूया आता काय फर्स्ट डेचा त्याचा एक्सपिरियन्स आहे. आल्यावरती काय काय कंप्लेंट्स किंवा काय काय सांगेन. प्रत्येक गोष्टीत त्याचं हे असतं मग हे असंच का तसंच का, मग टीचरला नाही का समजत, मग मी कसं काय इकडे गेलो. कदाचित मला असं वाटतं तो 2nd फ्लोअरला मी बघितलेलं होतं. ॲक्च्युली त्यांचे ग्राउंड फ्लोअरला क्लासेस आहेत बट तो 2nd फ्लोअरला गेलेला होता. सो काय माहिती तर त्याची रिॲक्शन काय, किंवा तो काहीतरी सांगेल आता की मी कसा परत खाली आलो किंवा टीचर आली का असं तसं. सो आता त्याला आणायला जाणार आहे आणि बघूया आपण त्याची रिॲक्शन काय आहे, फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स काय आहे. मोठी स्कूल आहे. आत्तापर्यंत फक्त प्री प्रायमरी सेक्शनमध्ये होता. आता टिल 10th स्टँडर्ड कॉलेज वगैरे एकाच कॅम्पसमध्ये आहे. सो एवढी सगळी मुलं बघून तो कसा रिॲक्ट करतो आहे, त्याचा एक्सपिरियन्स काय आहे हे आपण आल्यावरती त्याला विचारूया. चला. आय नो मला माहिती आहे की आपले व्लॉग्स कंटिन्युअसली येत नाही आहेत. पण असं म्हणजे काय म्हणतात ठीक आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की कंटिन्यू टाकले जावेत व्लॉग्स, पण नाही वेळ भेटत आहे. ह्या सगळं एडिटिंग ह्या त्या गोष्टी खूप लेंदी प्रोसेस असतात आणि घरातलं हे सगळं करून. आणि मी आता जॉब पुन्हा स्टार्ट करणार आहे. सो त्याचंसुद्धा थोडंसं कुठेतरी चालू आहे. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं मॅनेज करून मला हे सगळं मॅनेज करून मला जॉब पण करायचा आहे.
सो जसं जसं जमेल तसं तसं मी तुमच्यापर्यंत मी व्लॉग्स घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आजचा व्लॉग खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे, सो कम्प्लिटली बघा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सपोर्ट करा. थँक्यू. तर प्रत्युषला स्कूलमधून आणलं आहे. आणि प्रत्युष, कसं होतं स्कूल आज? छान. छान होतं. हां. आणि कसा गेला तुझा दिवस? मस्त. मस्त. आणि एन्जॉय केलास का? हां. फुल एन्जॉय केला? हां. अरे वा. आणि ग्राउंडवरती नेलं होतं खेळायला? हां. मस्तच. आणि प्रत्युषने म्हणजे ना आज त्यांना टाईम टेबल दिला असेल, म्हणजे डिरेक्टली नाही का राईट डाऊन करायला. तर नोटबुकमध्ये इतकं त्याने म्हणजे त्याच्या मानाने इवन फर्स्ट डेला म्हटल्यावरती मुलं राईट करतसुद्धा नाहीत, बरेचशीच मुलं. पण प्रत्युषने हँडरायटिंग थोडंसं खूप बॅड काढलेलं आहे, पण इतकं प्रॉपर व्यवस्थित लिहून आणलं आहे. म्हणजे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि व्यवस्थित प्रॉपर असं लिहून आणलेलं आहे. म्हणजे कुठेही असं मिस्टेक नाही आहे किंवा एखादा पिरियड लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर कोणता पिरियड आहे मिस आऊट काही केलं आहे असं काही केलेलं नाही आहे. छान प्रकारे त्याने लिहून आणले, त्याच्यातच आम्ही खुश झाले, हो की नाही आज मी. आणि बिलकुल पण रडलेलं नाही आहे. ह्याच्या क्लासमध्ये अजून एक फ्रेंड आहे याचा. सो ते आम्हाला असं वाटलं की कदाचित फर्स्ट डे आहे आणि खूप जास्त वेळ आता स्कूल असणार आहे, सो रडतील की काय मुलं, कारण की 1-2 जण अशी दिसत होती. सो आम्हालाही तसंच वाटलं की रडतात की काय, बट अजिबात रडलेली नाही आहेत. खूप गुड बॉयसारखं राहिलेलं आहे प्रत्युष, की नाही? असंच छान छान राहणार ना. सो काय म्हणतात फायनली. आणि प्रत्युष, मी तुला विचारलं आहे की नाही, पप्पांनी तुला बघितलेलं वरच्या फ्लोअरला जाताना, हो की नाही? तू वरच्या फ्लोअरला गेलेला ना, मग तू खाली कसा आला? सीडीने आला. अरे हो ना, सीडी म्हणजे स्टेप्सने आलास ना खाली. हो, पण तुला कोणी विचारलं ना तिथे तू कुठल्या क्लासमध्येस काय विचारलं ना? विचारलं ट्युलिप, मग म्हणले खाली जावा. हो का? मग तू एकटाच खाली आला का तुला कोणी सोडायला आलं? एकटाच खाली आला. अरे बापरे, एकटाच खाली आला. आणि मग एका टीचरला भेटलास का? हां. ओके. मग टीचरने सांगितलं ह्याची डिव्हिजन, ह्याला मी डिव्हिजन हे ते सांगितलेलं होतं. सो आणि ह्याच्या बॅगवरती पण होती. सो मग पुन्हा त्याला क्लासमध्ये बसवलं असेल. पण पप्पांचं आणि माझं तोपर्यंत तो वरती गेला, कुठे गेला आणि रडतोय की काय, म्हणजे नाव वगैरे तर सांगता येतंय, पण कसं ना फर्स्ट रडला नव्हता ना. पण फर्स्ट डेला कसं असतं ना की थोडंसं आपण कुठे मिस आऊट झालं तर मग मुलं रडायला सुरुवात करतात. सो आम्हाला त्याचीच फक्त भीती होती की तो रडतोय की काय. बट बाय द वे नाही रडलेला, खूप छान दिवस गेला आणि तो छान बाहेर हसत आला, त्याच्यामुळे मग आम्हालाही आनंद झाला. सो अशा पद्धतीने फर्स्ट डे होता आणि छान गेला. सो चला, असा होता आजचा दिवस. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बी हॅपी, स्टे हॅपी, बाय.